6 जून रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अगदी दिमाखात पार पडला। यावेळी गडावर करण्यात आलेली रोषणाई सर्वांना आकर्षित करणारी होती। पण राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर गडावर राहणाऱ्या धनगर वस्तीत अंधाराची वीज पडली। गडावरच्या धनगर वस्तीतल्या नागरिकांना भारतीय पुरातत्व विभागाकडून तात्काळ गड खाली करण्याचे आदेश देण्यात आले। रायगड हा राष्ट्रीय वारसा स्थळ आहे, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी तिथली वस्ती खाली करण्यात यावी असं या पत्रात दिलंय। धनगर वस्तीतील ही लोक अगदी 7 पिढ्यांपासून रायगडावरच राहतात, पण आता पुरातत्व विभागाने दिलेल्या या नोटीसमुळे त्यांना आपल्या 7 पिढ्यांचा वारसा सोडावा लागणार का? यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे? पुरातत्व विभागाचे नियम काय सांगतात? हे सगळं आपण आज अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी। रायगडावरील बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिराच्या खालच्या बाजूने काही धनगर समाजाची घरं राहतात। सामान्यतः त्या परिसराला धनगर वस्ती असं देखील म्हटलं जातं। ही लोक गेल्या 7 पिढ्यांपासून इथं राहत आहेत। रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना चहा, नाश्ता आणि जेवण देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालतो। रायगडावरील या धनगर वस्तीत 24 घरं आहेत। पुरातत्व विभागाने त्यांना गड खाली करण्याची नोटीस बजावली आहे। या नोटीस नंतर ही सर्व लोक भयभीत झाली आहे। त्यांनी याबद्दल रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावलेंची सुद्धा भेट घेतली आहे। गोगावलेंनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय। तसंच शब्द देत म्हटलंय की जोपर्यंत आम्ही सगळे मावळे इथं आहोत तोपर्यंत तुमच्या घराला कोणीही हात लावणार नाही। शिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गडावर भाषणादरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आश्वासन देत धनगर समाजाला माझं संरक्षण असणार असल्याचं म्हटलंय। 2011 साली सर्वात अगोदर या धनगर वस्तीला खाली करण्याची नोटीस पुरातत्व विभागाकडून देण्यात आली होती, पण त्यावेळी काही शिवप्रेमी संघटनांनी या नोटीसचा जोरदार विरोध केला, ज्यामुळे तत्कालीन सरकारला ही नोटीस मागे घ्यावी लागली होती। पण आता पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व विभागाकडून रायगडावरील धनगर वस्ती खाली करण्याची नोटीस तिथल्या नागरिकांना देण्यात आली आहे। पुरातत्व विभागाने ही नोटीस प्राचीन स्मारक, पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम 1958 ते 1959 अंतर्गत दिली आहे। या अधिनियमात काही नियम घालून देण्यात आलेत। त्यानुसार पाहिलं तर नियमांची विभागणी 2 टप्प्यात करण्यात आली आहे। पहिला टप्पा हा संरक्षित क्षेत्राच्या नियमांचा आहे, ज्यामध्ये प्राचीन स्मारकांच्या आवारात 100 ते 200 मीटर पर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात आलाय। त्या आवारात जर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या बांधकामाची गरज असेल तर त्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे, तेव्हा संबंधित बांधकाम करता येईल। पण जर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथं बांधकाम करण्यात आलं तर मग इथं दुसरा टप्पा येतो। यामध्ये पुरातत्व विभागाला अतिक्रमणाविरोधी अधिकार देण्यात आलेत, ज्यामध्ये अधीक्षण पुरातत्व अधिकाऱ्यांना अतिक्रमण झाल्यास 1971च्या सार्वजनिक परिसर अनधिकृत रहिवासी निष्कासन कायद्याअंतर्गत संबंधित बांधकाम हटवण्याची नोटीस देण्याचा आदेश असतो। शिवाय पुरातत्व विभाग हा जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा संबंधित बांधकाम काढण्याचे आदेश देऊ शकतो। मधल्या काळात संसदीय समितीने स्मारकाच्या 100 ते 200 मीटर मध्ये अंतर्गत ठरवून दिलेले नियम शिथिल करण्यात यावे असं पुरातत्व विभागाला सुचवलं होतं। तसंच याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा असा सल्ला देखील देण्यात आला होता, पण त्याचं पुढे काहीही झालं नाही। आता रायगडावरील धनगर वस्तीला पुरातत्व विभागाने नोटीस बजावल्यानंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला। धनगर वस्तीतल्या लोकांचा सगळा उदरनिर्वाह हा इथल्या पर्यटकांच्या जीवावर चालतो। तसंच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पक्की घरं सुद्धा नाहीये। इथल्या नागरिकांनी जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं। ऐन पावसाळ्यात गड सोडून जाण्याचे आदेश दिल्यामुळे आम्ही कुठं जाणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तसंच आम्ही गेल्या 7 पिढ्यांपासून इथं राहतोय, आम्ही हिरकणीचे वंशज आहोत असाही दावा त्यांनी केलाय। धनगर वस्तीतल्या लोकांच्या व्यथेनंतर भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांनी सुद्धा यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। पडळकर म्हणालेत की स्वराज्य स्थापनेत धनगर समाजाचा मोलाचा वाटा आहे, मग आज त्यांच्यावर अन्याय का? रायगडावर पक्की घरं बांधण्यासाठी समाज मागणी करतोय, ती योग्य आहे। तसंच पुरातत्व विभागाच्या नोटीस बद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोललोय आणि 14 तारखेला कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या दरम्यान आमदार पडळकरांनी पुरातत्व विभागाने रायगडावरील धनगर वस्तीला दिलेली नोटीस फाडून टाकली आहे। आता सर्व स्तरावरून रायगडावरील धनगर वस्तीला समर्थन मिळताना दिसतंय। त्यामुळे आता पुरातत्व विभाग आपला निर्णय मागे घेणार का, की रायगडावरील धनगर वस्ती खाली केली जाणार, हे तर वेळ आल्यावरच कळेल।
तोपर्यंत यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.